तर पहा नवीन चॅप्टर आपण स्टार्ट करायला आज प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन. आता आपल्याला माहित आहे की प्लांट्सचं एक वैशिष्ट्य आहे की ते ॲटोट्रॉफ म्हणजे काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वयंपोषी आहे. त्यानंतर अन्न तयार करण्यासाठी जी प्रोसेस ते फॉलो करतात त्या प्रोसेसचं नाव आहे फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. सूर्यप्रकाशाच्या मदतीनं वनस्पती काय करतात, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या साह्यानं त्यांचं जे क्लोरोप्लास्ट आहे हरितद्रव्य है ना, तर इथे क्लोरोफिल नावाच्या रंगद्रव्याच्या मदतीनं स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आणि आपल्याला जीवनासाठी आवश्यक असणारा काय तयार करतात, ऑक्सिजन. आता या प्लांटचे मेजर पार्ट्स तुम्हाला माहितच आहे, जसं की हा जो पार्ट आहे तो आहे मेन फोटोसिंथेटिक पार्ट. तो कोणता आहे, लीफ पान आहे. त्यानंतर दुसरा जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो आहे स्टेम. आणि खोड जे आहे, खोडाचं फंक्शन माहिती आहे आपल्याला की वनस्पतीला जे फांद्या असतात, फुले असतात, हे कशावर येतात, स्टेमवर ब्रँचेस है ना, म्हणजे प्लांटच्या अदर पार्टला सपोर्ट करण्याचं काम हे स्टेमचं असतं. त्यानंतर जो अंडरग्राउंड पोर्शन आहे तर तो पोर्शन कोणता आहे, रूट म्हणजे झाडांची जी मुळं आहे, म्हणजे झाडांना आधार देण्याचं काम. बरोबर, कारण मूळ जर नसतील तर झाड जे वनस्पती आहे ते लँडवर टिकू शकतात का, नाही. बऱ्याच वेळेस आपण बघतो की मुळांनी आधार सोडला वादळी वाऱ्यामध्ये, तर अशा वेळेस झाड काय होतं, कोलमडून खाली पडतं. म्हणजे वनस्पतीला आधार देणे आणि वनस्पतीला काय काय लागतं बरं, वॉटर म्हणजे पाणी. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे काय लागतात, मिनरल्स, खनिजे. तर ही जमिनीतून शोषण्याचं काम कोण करत असते, रूट करत असते. लीफ मध्ये पाहिलं आपण वनस्पतीचं अन्न तयार होतं म्हणजे फूड स्टोरेज ऑर्गन कोणता आहे, लीफ. स्टेम जे आहे तर यामध्ये अन्न आणि पाणी वाहून नेणाऱ्या नलिका असतात, हे ते लक्षात. आता याच्यात दोन नलिका असतात बघा, एक असते झायलम. झायलम जे कंडक्टिंग वेसल आहे त्यामधून काय वाहतं, वॉटर म्हणजे पाणी. आणि दुसरा आहे फ्लोएम. फ्लोएम मधून काय वाहतं, फूड. म्हणजे त्यामध्ये दोन प्रकारच्या नलिका आहेत, झायलम आणि फ्लोएम. यांना कंडक्टिंग टिश्यू म्हणतात. स्टीम मध्ये म्हणजे रूट आणि स्टीम मध्ये असतात, पूर्ण वनस्पतीला क्षार आणि पाण्याचं काय करून देतात, ते पुरवठा करून देतात. पैकी झायलम मधून वॉटर आणि फ्लोएम मधून काय कंडक्ट होतं, फूड कंडक्ट होतं. त्यानंतर वनस्पतीचा मुख्य पार्ट आणखी म्हणजे काय आहे, फ्रूट. कारण आपल्याला माहित आहे की मॅक्झिमम बरेचसे प्लांट्स आहेत की ज्यामधून आपल्याला अन्न म्हणून आपण कशाचा वापर करतो, फ्रूटचा वापर करत असतो. त्यानंतर आणखीन एक पार्ट आहे प्लांटचा, तो आहे फ्लावर. तर फ्लावर जो आहे ना, तर हा ऍक्च्युअल रिप्रोड्युसिंग ऑर्गन आहे पहा. सो तुम्हाला जर विचारलं की एका वनस्पतीच्या दोन वनस्पती जे होतात तर यासाठी प्रजनन लागतं पहा, तर रिप्रोडक्शन करणारा ऑर्गन कोणता आहे. सो रिप्रोडक्शन ऑर्गन कोणता आहे त्याचा, फ्लावर. यामध्ये एक प्रोसेस असते पहा, पुढे तुम्ही शिकणार आहे, पॉलिनेशन, परागकण असतात पहा. तुम्ही जर पाहिलं तर पहा अशा ठिकाणी झाडं आपल्याला वाढलेली दिसतात की तिथं आपण झाड लावलेलं नसतं है ना. मग हे काय होतं की तिथे एक प्रक्रिया आहे पॉलिनेशन, आणि ही पॉलिनेशन किंवा रिप्रोडक्शन करण्याचं काम कोण करतो, फ्लावर करतो. आता मुख्य पार्ट समजून घेतल्यानंतर आता येऊ आपण रूट्सचा स्टडी. आज आपण या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत, म्हणजे वनस्पतींची मुळे. आता या अगोदर तुम्हाला तर माहितच असेल की आपण दोन मुख्य टाईप पाहिले होते, टॅप रूट आणि फायब्रियस रूट पैकी. आता आपण काय करू, सर्वात अगोदर रूटचं फॉर्मेशन कसं होतं ते समजून घेऊ. पहा इथे एक बी होतं पहा, ओके. आता हे जे बी आपण जमिनीमध्ये जेव्हा याची वाढ होते तर बी जमिनीत टाकले की त्याची वाढ होईल का, नाही. त्याला काय लागतं बरं,
पाणी लागतं, पोषक वातावरण लागते, त्याला फेवरेबल कंडिशन म्हणतात. काय म्हणतात? फेवरेबल कंडिशन. मग फेवरेबल कंडिशन मध्ये मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स असतात, हे तर आपण पाहिलं. त्यानंतर वॉटर असतं आणि काही न्यूट्रियंट्स असतात, पोषक घटक. ही झाली फेवरेबल कंडिशन. हे जर बियाला प्रॉपर वेळी जर भेटलं तर त्या बीचं काय होतं? जर्मिनेशन. काय होतं बीचं? बी पासून जे प्लांट तयार होते ना, त्याला एक शब्द आहे. काय आहे? सीड जर्मिनेशन. काय आहे? सीड जर्मिनेशन. आता या सीड जर्मिनेशन मध्ये जर पाहिलं आपण तर वनस्पत्या बीचा काही भाग हा कुठे येतो? जमिनीच्या वर वाढतो आणि एक भाग जमिनीच्या कुठं वाढायला लागतो? खालच्या दिशेने वाढायला लागतो. आता ग्रॅव्हिटीच्या वरच्या दिशेला जो भाग वाढतो त्याला काय म्हणायचं? प्ल्युमेल. म्हणजे प्ल्युमेल हा असा पार्ट आहे, पार्ट विच ग्रो कुठं वाढायला बरं? आउटसाइड ग्राउंड. म्हणजे जमिनीच्या वरच्या बाजूला है ना, आउटसाइड जो पार्ट वाढतो बी पासून तयार झालेलं, तर त्याला काय म्हणायचं? प्ल्युमेल. आणि रॅडिकल हा पार्ट जर पाहिला आपण तर असा पार्ट आहे की जो पार्ट कुठं वाढायला? पार्ट विच ग्रो जमिनीच्या, म्हणून शब्द काय वापरू आपण? इनसाइड. कोणता शब्द वापरू? इनसाइड ग्राउंड. सो आता दोन गोष्टी लक्षात आल्या. जेव्हाही एखाद्या बीच म्हणजे सीडचं जेव्हा जर्मिनेशन होईल, जो पार्ट अबोव द ग्राउंड ज्याची ग्रोथ होईल त्याला काय म्हणायचं? प्ल्युमेल. आणि जो पार्ट जमिनीच्या खाली वाढतो त्याला काय म्हणायचं? रॅडिकल. आता मला सांगा, प्ल्युमेल आणि रॅडिकल या दोघांपैकी कशापासून मुळांची निर्मिती होईल? प्ल्युमेल पासून होईल का रॅडिकल पासून होईल? तर ऑब्विसली कोणापासून होईल? रॅडिकल पासून. कारण आपल्याला माहिती आहे की वनस्पतींची जी मुळं आहेत कुठं वाढतात? जमिनीच्या आत वाढतात. आता याला काही एक्सेप्शन पण आहेत. पहा, तुम्ही जर वडाचं झाड पाहिलं तर त्याच्या पारंब्या आहेत का? त्या जमिनीच्या बाहेर आहेत. वेलीना लहान लहान काय असतात? रूट्स असतात. पहा, आधाराने वाढतात. मग ते सुद्धा बाहेर आहे. त्यानंतर कॉर्न, मका, शुगर केन याचे काही रूट्स असतात, ते ग्राउंडच्या वर पाहिलं असं ना, थोड्याशा प्रमाणात कुठे असतात? ते ग्राउंडच्या वर सुद्धा असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की रूट्स मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं मॉडिफिकेशन सुद्धा आहे. टप्प्याटप्प्याने आपण समजून घेऊ. आता पहिल्यांदा डिस्कस करू आपण टॅप रूट संदर्भात. टॅप रूट तुमच्या समोर दाखवलेला आहे. पहा, आता जमिनीच्या दिशेने आता हे जे प्ल्युमेल आहे ना, याची ग्रोथ झाली असं आपण कन्सिडर करू. बरोबर आहे का? आता एक विशिष्ट कालावधी गेला, कारण कालावधी पण वेगवेगळा असतो. काही वृक्ष जे आहेत हे कसे असतात? अॅन्युअल, म्हणजे एकाच वर्षामध्ये त्यांची वाढ होते. काही बायअॅन्युअल असतात म्हणजे द्विवार्षिक, आणि काही पॉलीअॅन्युअल असतात म्हणजे बहुवार्षिक. तर ठीक आहे, कालावधी वेगवेगळा असू शकतो. परंतु रूट्स जमिनीच्या दिशेने वाढतात कारण ते कशाच्या शोधामध्ये आहेत बरं? वॉटर. बरोबर. त्यांना लागणारे मिनरल्स. बरोबर. कारण झाडांना पण तुम्हाला माहित असेल की हवेतला नायट्रोजन वनस्पती वापरू शकतात का? नाही. तिथं नायट्रोजन फिक्सिंग करणाऱ्या काही गोष्टी लागतात. आणि तुम्हाला माहित असेल की वनस्पतीला जेवढे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्याचा पुरवठा करण्यासाठी सर्वात जवळचा पार्ट त्यांच्याकडे कोणता असतो? तर ते कोणते असते? सॉइल, ज्या मातीमध्ये त्यांची ग्रोथ होत असते. आता हा जमिनीच्या खाली आपण गेलो, टप्प्याटप्प्यानं आकार जो आहे हा टॅपरिंग होत गेला आहे. टॅपरिंग म्हणजे काय? निमुळता होत गेलेला आहे. बरोबर. आता याला जसं बरी फांद्या असतात. आता लक्षात घ्या, हा जो मुख्य खोड जमीनकडे वाहतो त्या रूटला कोणतं रूट म्हणायचं? प्रायमरी रूट. काय म्हणायचं? प्रायमरी रूट. म्हणजे जर तुम्हाला विचारलं की जमिनीच्या लगेच खाली जो मुख्य मूळ असतं त्या मुख्य मुळाला काय म्हणतात? तर तुम्ही काय म्हणणार त्याला? प्रायमरी रूट. प्रायमरी रूटला काही फाटे फुटतात आणि ब्रँचेस, आणि त्याच्यापासून आणखीन पसरणाऱ्या मुळांची निर्मिती होते. मग हे स्प्रीड होणारे जे रूट्स
ज्यांची निर्मिती प्रायमरी रूट्स पासून झाली त्यांना काय म्हणायचं? सेकंडरी रूट्स. सेकंडरी रूट्स एक वैशिष्ट्य आहे की इथं तुम्हाला पहा हेअर्स दिसतील. दिसते काय? त्यांना काय म्हणायचं? रूट हेअर्स. रूट हेअर्स हा कोणता रिजन आहे? रिजन ऑफ ग्रोथ. पहा जसे जसे सेकंडरी रूट्स पसरायला लागतात वॉटरच्या सर्च मध्ये, तर अशा वेळेस त्यांना काही केसांसारखा भाग आहे रूट हेअर्स, आणि ऍक्च्युअल तो असा रिजन असतो की जिथे रूटची काय होत असते? ग्रोथ, म्हणजे काय होत असते? वाढ होत असते. पुढे जर पाहिलं आपण टॅपरिंग एंड कडे, तर इथं हा एक पार्ट संपलेला आहे पहा. मग जिथं हा पार्ट संपला ते रूटचं काय झालं? टोक झालं. तर त्याला काय म्हणायचं? रूट टिप. काय म्हणायचं? रूट टिप. म्हणजे रूट टिप हा असा पोर्शन आहे की जो प्रायमरी रूट आहे हा टॅपरिंग होऊन जिथं एंड होतो त्या पोर्शनला आपण काय म्हणू? रूट टिप. आता या रूट टिपचं वैशिष्ट्य आहे की हा अतिशय डेलिकेट म्हणजे नाजूक असतो. मग या नाजूक अशा रूट टिप, कारण रूट टिप काय माहितीये का? तो ऍक्च्युअल ग्रोईंग पार्ट आहे. म्हणजे रूट टिपवर डिपेंड आहे की तो जमिनीमध्ये मुळांना किती खोलवर नेतो. मग आता या डेलिकेट पार्टचं प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण होणं आवश्यक आहे. हे संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर एक कॅप असते. त्या कॅपला काय म्हणायचं? रूट कॅप. म्हणजे रूट कॅपचं फंक्शन काय आहे? कोणाचं फंक्शन? कोणाचं प्रोटेक्शन करणे? रूट टिपचं प्रोटेक्शन करणं हे कोणाचं काम आहे? रूट कॅपचं महत्वाचं कार्य आहे. त्यानंतर येऊ आता आपण तुमच्या समोर एक ओनियन आहे पहा. बरोबर. आता इथे जर पाहिलं आपण तर ओनियन जर पाण्यामध्ये एक एक्सपेरिमेंट दिलाय तुम्हाला, त्याला जर आपण वॉटरमध्ये काही काळ, काही ड्युरेशन साठी, काही कालावधीसाठी जर प्लेस केलं तर त्याला काय बरं? दोऱ्यासारखी किंवा फायबर सारखी रूट्स तयार होतात. आणि या रूट्सला कोणते रूट्स म्हणायचं? फायब्रियस रूट्स. म्हणजे टॅप रूट जो आहे तो सरळ एका दिशेने जमिनीत खोलवर जात असतो. आणि टॅप रूटचं वैशिष्ट्य काय आहे की तो कसा पसरतो? स्प्रीड है ना, पसरल्यासारखा आहे की नाही. तर त्याला म्हणायचं फायब्रियस रूट्स. कारण तो फायबर तयार झालेले आहे, थ्रेड, दोऱ्यासारखी लहान लहान मूळ तयार झाली आहे. याच्यामध्ये प्रायमरी रूट, सेकंडरी रूट असे काही पोर्शन आहे का? नाही. आता अशा पद्धतीच्या रूट्सला आपण फायब्रियस रूट्स म्हणलो. मग यावरून आपण रूटचे दोन मुख्य टाईप पाहिले. पहिला आहे टॅपरिंग असणार आहे की नाही. टॅपरिंग म्हणजे माहिती तुम्हाला, जसं जसं जाईल तस तसा खाली वळणार, हा टॅप रूट्स. आणि दुसरा पाहिला आपण फायब्रियस रूट्स की जो पूर्णपणे सर्च असा पसरेल. टॅप रूट्स हा डायकॉटिलिडॉनस प्लांट्स मध्ये असतं. आता डायकॉटिलिडॉनस प्लांट्स म्हणजे काय की अशा पद्धतीचे प्लांट्स की ज्यांच्या फळांना किंवा ज्यांची आपण दोन समान भागामध्ये काय करू शकतो? इक्वल पार्ट्स मध्ये विभागणी करू शकतो. त्याला आपण द्विदल म्हणतो. आता हे कोणामध्ये आहे का? कॅरट्स, पाईन यांच्यामध्ये जर पाहिलं आपण तर कोणतं रूट्स असतं? टॅप रूट असतं. आणि फायब्रियस रूट्स हे कोणामध्ये असतं? मोनोकॉटिलिडॉन्स प्लांट्स. याला एक शॉर्टकट नाव सुद्धा आहे पहा. डायकॉटिलिडॉन्स प्लांट्स आहे ना, त्यांना शॉर्टकट मध्ये म्हणतो आपण डायकॉट्स. काय म्हणतो? डायकॉट्स. आणि मोनोकॉटिलिडॉन्स यांना म्हणायचं मोनोकॉट. काय म्हणायचं? मोनोकॉट. तर डायकॉट प्लांट्स एक्झाम्पल काय सांगितले मी? कॅरट आणि पाईन. याच्यामध्ये दोन कॉटिलिडॉन्स प्लांट्स असतात. आता कॉटिलिडॉन्स म्हणजे काय माहितीये का? एक त्याचं सीड जे आहे ना, एम्ब्रायो, त्याच्यामध्ये लीफ जे असतं त्याला कॉटिलिडॉन्स म्हणतात. ते पुढच्या स्टँडर्ड मध्ये शिकणार तुम्ही. सध्या एक्झाम्पल लक्षात घ्या की डायकॉटचे एक्झाम्पल काय आहेत? कॅरट आणि पाईन. आणि मोनोकॉट्स मध्ये काय आहे? ओनियन, कॉर्न, व्हीट. ओके. तर कांदा असेल, मका, गहू हे सगळे एक्झाम्पल फायब्रियस रूट्स मध्ये आहे. आणि गाजर आणि जे पाईन वृक्ष वगैरे आपण पाहिलं तर याचे एक्झाम्पल हे त्यांच्यामध्ये कोणती मूळ असतात? टॅप रूट असतात. त्यानंतर पुढचा आहे ऍडव्हेंटिटियस रूट्स. आता यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं
तुम्ही तुम्हाला म्हणलं होतं की काही मूळ याच्यामध्ये दोन प्रकारची मूळ आहेत पहा. एक जमिनीत वाढणारी, जसं की आता ही स्पीड झाली म्हणून ही फिब्रियस रूट्स आहे, परंतु जमिनीच्या वर जर पाहिलं आपण तर इथे सुद्धा रूट्स दिसतील. मग जमिनीच्या वर जर रूटचा पोर्शन आला असेल तर त्याला कोणते रूट्स म्हणायचं? ऍडव्हेंटिटियस रूट्स. आता ऍडव्हेंटिटियस रूट्स कोणामध्ये असतात तर पहा, मेस, मका, शुगरकेन, ऊस आणि सॉर्गम या तिन्ही वनस्पतीमध्ये जर पाहिलं आपण तर कोणते असतात? ऍडव्हेंटिटियस रूट्स. सो ऍडव्हेंटिटियस रूट्स तुम्ही बनियन ट्री पण घेऊ शकता. ठीक आहे. तर ऍडव्हेंटिटियस रूट्स मेस, शुगरकेन आणि सॉर्गम या प्लांट मध्ये दिसून येईल. आणि फायनली पाहू आपण मॉडिफाईड रूट्स. आता काहींमध्ये जर पाहिलं ना आपण एरियल रूट्स, म्हणजे मी तुम्हाला सांगितले की मुळे कुठे दिसतील तुम्हाला? हवेत दिसतील, स्प्रेड होणारी. त्यानंतर काहीमध्ये स्टीट रूट्स आहेत, काहीमध्ये ब्रीदिंग रूट्स सुद्धा आहेत. म्हणजे हे मुळांचे वेगवेगळे काय आहेत? प्रकार आहेत. आगंतुक मुळे है ना, तंतुमय मुळे अशी ही मुळे आहेत. ह्याच्यामध्ये ब्रीदिंग रूट्स जे आहेत हे याचे एक एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, निमॅटोफोर्स. काय म्हणायचं त्यांना? निमॅटोफोर्स. हे पी सायलेंट आहे याच्यामध्ये. आणि क्रॉप रूट्स जे मी तुम्हाला सांगितलं की वडाचं झाड आहे त्याला काय येतात? पारंब्या येतात, तर त्यांना काय म्हणायचं? क्रॉप रूट्स. हे बनियन ट्री मध्ये आहे. तर अशा पद्धतीचं हे रूट संदर्भातलं डिटेल इन्फॉर्मेशन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टेम संदर्भात डिटेल मध्ये डिस्कस करू.